जय जिजाऊ. आपल्या या सर्व जिजाऊच्या लेकी इथं आल्या आहेत. तर आज खरंच मुलींनी आलं पाहिजे, कणखर बनलं पाहिजे, गड किल्ल्यांवर आलं पाहिजे आणि जे आपल्या महाराजांचे महासाहेब जिजाऊंचे जे विचार आहेत ते आत्मसात आपण केले पाहिजे. तर तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं आणि इथलं म्हणजे काय पावित्र्य कळलं तुम्हाला? खरं तर इथे येऊन खूप छान वाटलं आणि सगळ्यांना सांगू इच्छिते की प्रत्येकाने महिन्यातून एकदा तरी एका तरी गडावरती गेलं पाहिजे. कारण की आपण जेव्हा गडांवरती जातो तेव्हा आपल्याला एक नवी ऊर्जा मिळते. जसं शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्यात ऊर्जा होती ना, तेवढी नाही पण किमान त्यांच्या आशीर्वादाने थोडीफार ऊर्जा आपल्याला इथं आल्यावरती मिळते. आणि त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की महिन्यातून एक तरी गड प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही खालून गड चढायला सुरुवात केली काय वाटलं होतं? सुरुवातीला तर खूप असं थकलो होतो सगळे, परंतु जेव्हा गडावर आलो, महाराजांची मूर्ती वगैरे बघितलं, सगळं आतमध्ये फिरत, तेव्हा एक नवीन ऊर्जा क्रिएट झाली आणि थकवा नाहीसा झाला आमचा. मला या जिजाऊच्या लेकींना एकच सांगायचंय, तुम्ही गड किल्ल्यांवरती फिरा, आपला जो इतिहास आहे त्याला तुम्ही आत्मसात करा. आपल्या जिजाऊंचे विचार हे आहेत हे आत्मसात करा. म्हणजे आज तुम्ही जिजाऊंचे विचार घेऊन जर पुढे जाल तर तुम्ही कुठेतरी शुभा घडवाल असं माझं म्हणणं आहे. तर तुम्ही इथं आला, तुमचं खूप सारं धन्यवाद. आणि एकदा आपण गर्जना देऊयात. जय जिजाऊ, जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. थँक्यू.